हमारी संस्कृति, हमारे संस्कार सदा रहें हमारे साथ। सब्सक्राइब करें तिलक। सीताराम चरित अति पावन, मधुर सरस अरु अति मन भावन। पुनि पुनि कितने हो सुने सुनाए, की प्यास बुझत न बुझाए। महाराज शत्रुघ्न की जय। 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 महाराज शत्रुघ्न, मधुरा राज्याची प्रजा आपले अभिनंदन करते आहे। आजपर्यंत मधुरावासी लवणासुरासारख्या आततायी शासकाच्या त्रासाने पीडित होते। आज या राज्याच्या आकाशात सूर्यवंशाची पताका फडकल्यामुळे आज जणू या संपूर्ण प्रजेला अभयदान मिळालं आहे। आता मधुरेमध्येही अयोध्येतल्या राम राज्याप्रमाणे शांती, सुख आणि समृद्धीचा विकास होईल। समस्त ऋषी समाजही आश्वस्त झाला आहे की आता या राज्यात सर्वांना आपापल्या धर्मानुसार कर्म करण्याचं स्वातंत्र्य मिळेल। सगळे वर्ण, जाती, नागरिक, वनांमध्ये राहणारे, या प्रदेशातील पशुपक्षी आणि इथल्या वनस्पतींच्या रक्षण करण्याचं उत्तरदायित्व तुम्हाला आता सोपवताना तुमचा राज्याभिषेक करून मधुरेच्या राजमुकुटाने तुम्हाला सुशोभित करतो। महाराजाधिराज शत्रुघ्न की जय। महाराजाधिराज शत्रुघ्न की महाराजाधिराज शत्रुघ्न की जय। महाराजाधिराज शत्रुघ्न की महाराजाधिराज शत्रुघ्न की जय। महाराजाधिराज शत्रुघ्न की जय। कल्याणमस्तु। हे पहा, हे बघा, तुमच्या आठवणी तुमच्या काकाने पाठवलंय। काही सांगितलं का? शत्रुघ्नने युद्ध कसं जिंकलं? नाही,
तो दूत अयोध्येला जाण्याच्या घाईत होता. मी तुला असंच कधीतरी सारं काही विस्तारपूर्वक सांगेन. लवणासुराचा संहार आणि मथुरेवर सूर्यवंशाचं राज्य येणं, या दोन्ही गोष्टी केवळ आपल्या श्रीचरणांच्या कृपेनेच होऊ शकलं. सारी प्रजा अत्यंत आनंदी आहे. ते एका अत्याचाराच्या तावडीतून सुटून जणू सुखाचा श्वास घेऊ लागले आहेत. ऋषी समाजाच्या बाजूने महर्षी च्यवन स्वतः आशीर्वाद देण्यासाठी आले होते. महाराजांकडे माझी एकच प्रार्थना आहे की मला अनुभवहीन जाणून माझ्यावर विशेष कृपादृष्टी ठेवावी आणि निरंतर विद्वान मंत्र्यांना पाठवून माझं मार्गदर्शन करावं. मी श्रीचरणांपासून खूप दूर आहे, परंतु मला हृदयापासून दूर नका करू. प्रणाम. लक्ष्मण, हा शत्रुघ्नचा पहिला विजय आहे. संपूर्ण अयोध्येत दीपमाळा लावा. शत्रुघ्न वहिनीचा किती लाडका होता. आज जर तिला कळलं असतं तर किती आनंदी झाली असती. ती जिथे कुठेही असेल तिला कळेलच आणि ती आनंदीही होईल. वास्तवात शत्रुघ्नचा विजय तिच्याच आशीर्वादाने तर झालेला आहे. घे बाळा. बस आई, आणखी नको. मुली, जिचं दूध पिणारं मूल असेल त्या मातेनं आपल्या तब्येतीची विशेष काळजी घेतली पाहिजे आणि पौष्टिक भोजन घेतलं पाहिजे. पण आई, मी तर किती खाते ग. कुठं किती खातेस? घे, एवढा एकच घास खा. अजून नको आई, बस आता, अजून नको मला. घे, एक घास खा. खा ग, खा. मी दूध गरम करायला ठेवलं आहे, रात्री पिऊन घे. अच्छा, मी जरा चंद्रप्रभा आणि कीर्तिबालाला बघते. काय माहित लवकुशला घेऊन कुठे गेल्यात ते. म्हणत होत्या गुरुदेवांना प्रणाम करायला घेऊन जात आहोत. अच्छा. काय रे गुदगुल्या होत्यात. हा घे पोपट. पोपट लव लव, ते बघ, गुरुदेवांकडे पोपट आहे. पोपट पोपट. यांना झोप आलेली दिसते. यांना वनदेवीकडे घेऊन जा. बरं गुरुदेव. प्रणाम गुरुदेव. सुखी रहा. गुरुदेव, वनदेवीने सांगितलं की गुरुदेवांना लव आणि कुशकडून सुद्धा प्रणाम सांगा. म्हणून गुरुदेव, ह्यांचा पण प्रणाम स्वीकार करा. यशस्वी हो. भारद्वाज, बोला गुरुदेव. असं दिसतंय की ही दोन्ही बाळं आपल्या मोहात आम्हाला अडकवणार आहेत. जशी प्रभूची इच्छा. वाह, काय लीला आहे की. वनदेवी, वनदेवी, गुरुदेव म्हणाले की यांना झोपवा.
ओ, अरे चल चल चलिए. अरे ओ. वनदेवी, मी हिला पाळण्यात झोपवू? नको, इथंच दे त्याला. आधी थोडे झोपेला येऊ देत, मग मी त्यांना पाळण्यात झोपवेन. जागेपणी पाळण्यात घातलं तर एकमेकांच्या डोळ्यात बोट घालतात आणि मग जोर जोराने रडतात. हा छोटा खूपच अवखळ आहे. कुश मात्र धीराचा आहे. बराच धीराचा आहे. आले माताजी. अच्छा, प्रणाम वनदेवी. सुखी राहा. छोटा खूपच अवखळ आहे. आणि कुश मात्र धीराचा आहे. बरोबरच तर आहे. मोठ्या भावानं असंच असायला हवं. झोप तू. आणि तू ही झोप. सहला दे, देकर स्वप्न खिलौने
राज दुलारों को सुला जा निंदिया निंदिया रानी आरे आजा निंदिया आजा निंदिया निंदिया रानी आरे आजा निंदिया। त्रिकालदर्शी समस्त ज्ञाता जन्म पत्रिका बना रहे हैं। जो ग्रह से वंचित हैं उनके किस ग्रह में कौन सा ग्रह बता रहे हैं। ललाट लेखा जो है अदेखा उसे भी मुनिवर दिखा रहे हैं। समझ न पाए सिया के गुरु क्या पहेलियां सी बुझा रहे। तुम्ही असं सामान्य ज्योतिषांसारखं काय सांगताय? मी तर ऐकलंय तुम्हाला सारं काही माहित आहे. तुम्ही तर भविष्यही लिहून ठेवलंय. लिहून ठेवलंय, परंतु ते वेळेवरच प्रकट करावं लागेल. मग ज्योतिषाच्या भविष्यवाणीचा काय लाभ? इतकंच की मनुष्यामध्ये सामना करण्याची ताकद असली पाहिजे. त्याला हे समजलं की अंधाराच्या पलीकडे प्रकाश आहे, म्हणजे तो चालत राहतो. हा विश्वास मोठा आधार देतो. विश्वासाची काठी टेकत टेकत मानव पुढे चालत राहतो, घाबरून पडत नाही. हाच विश्वास प्रभूंच्या भक्तीमध्ये असेल तर त्याचाही हाच फायदा आहे. मुली, ज्यांचा प्रभूवर विश्वास आहे त्या भक्तांना ज्योतिषाची काय गरज? त्यांचं रक्षण तर प्रभू स्वतः एखाद्या आईप्रमाणे करत असतात. महाराज, आपल्या राज्याच्या दक्षिण सीमेवरून सूचना मिळाली आहे की या दिवसात देशाच्या चारी बाजूनी ऋषीमुनी गोदावरी तटावर पंचवटीकडे चालले आहेत. पंचवटीकडे? कारण? महाराज, त्याच्या जवळ महर्षी अगस्तींचा आश्रम आहे. असं ऐकलं आहे की महामुनी अगस्त्यांनी मागच्या 12 वर्षांपासून चलशय्येचं कठोर व्रत धारण केलं आहे. ते मागच्या 12 वर्षांपासून पाण्यात निवास करतायत. आता त्या व्रताची दीक्षा करून ते पाण्यातून बाहेर निघणार आहेत. म्हणूनच ऋषीमुनी त्यांच्या दर्शनासाठी एकत्र होत आहेत. महाराज, आपल्याला या घटनेची सूचना देणं मी माझं कर्तव्य समजलो. खूप सुखद सूचना आहे. हे ऐकून आमच्या मनात एक विचार आला आहे. अशा शुभ क्षणी आम्हाला त्यांचे दर्शन घेतले पाहिजे. ह्यावेळी आमच्या मनात महर्षी अगस्तींच्या दर्शनासाठी पंचवटीला जाण्यासाठी जो संकल्प उत्पन्न झाला आहे त्यासाठी आमच्या मंत्रीगणांनी आम्हाला आपला विचार द्यावा. पूज्य गुरुदेव ह्यावेळी अयोध्येत नाही येत, त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीमध्ये महर्षी जाबाली हेच आमच्यासाठी गुरुपदावर आरूढ आहेत. आपण कृपा करून आमचं मार्गदर्शन करा
की यावेळी आमच्यासाठी काय उचित आहे. राजन, आपला संकल्प अतिउत्तम आहे. पूज्यपाद महामुनी अगस्तींनी इतकं महान आणि कठीण व्रताचं सफल अनुष्ठान केलं आहे. त्यांच्या या अनुष्ठानाने अध्यात्म आणि विज्ञान दोन्ही विद्यांचे मार्ग खूप पुढेपर्यंत प्रकाशमान होतील. राजाने अशा वेळी अशी महान विभूती आणि अशा महान कार्याच्या सन्मानासाठी स्वतः महामुनींच्या स्थानावर जाऊन त्यांना वंदन करावे. साहू 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 साहू. आपल्या मार्गदर्शनाने आम्ही अनुग्रहित झालो. आम्ही आजच पंचवटीकडे प्रस्थान करू. लक्ष्मण. आज्ञा महाराज. आम्ही पुष्पक विमानाला म्हणालो होतो की आवश्यकता भासल्यावर आम्ही त्याला बोलावू. आता त्याला बोलवा. जशी आज्ञा. गहरे पानी बैठी मुनि आत्म ध्यान में लीन, सिद्धि शक्ति और मुक्ति सब जप तप के अधीन. समाधिस्थ मुनिवर उठे तप कर 12 वर्ष, सुर नर मुनि दर्शन करें, हृदय मनावे हर्ष. आपण 12 वर्षांपर्यंत जलशय्येचं जे कठोर व्रत धारण केलं होतं, आज त्या जलशयन व्रताची दीक्षा समाप्त करून आपण परमपुण्याचे भागीदार झाला आहात. त्यासाठीच आपले अभिनंदन करायला सगळे देवता आले आहेत. तिन्ही लोकात आपला जय जयकार होतो आहे. हे सगळं आपल्या कृपेनेच संभव झालं आहे. सेवकाचा प्रणाम स्वीकारावा. आपली कीर्ती कधीच कमी होऊ नये.
मी दशरथ पुत्र राम माझ्या अनुजासोबत भगवान अगस्तींच्या श्री चरणांना प्रणाम करतो. कल्याण हो. अगस्त्यांच्या आश्रमात आपलं स्वागत आहे राजन. आमचं आतिथ्य स्वीकार करा. भगवान, आपल्या या महान तपाचं वर्णन ऐकून आपलं अभिनंदन करायला आलो आहोत. नरश्रेष्ठ, आपण इथं आलात ही माझ्यासाठी खूप सौभाग्याची गोष्ट आहे. आपण साक्षात श्रीमान नारायण आहात. आपणच सनातन पुरुष आहात. तरीही आपण माझा मान वाढवण्यासाठी माझ्या कुटीमध्ये आलात. हे माझं परम सौभाग्य आहे. आपण माझे परम आदरणीय अतिथी आहात. मी आपल्या श्रीचरणावर काही भेट चढवू इच्छितो. याचा स्वीकार करावा प्रभू. सौम्य, हे स्वतः विश्वकर्म्याच्या हाताने बनवलेलं आभूषण आहे, जे आपल्या दिव्य रूप आणि तेजाने प्रकाशित होत आहे. या धर्तीवर याला धारण करण्यासाठी केवळ आपणच समर्थ आहात. आपण याला विधीपूर्वक ग्रहण करावं. भगवान, क्षत्रियांसाठी दान घेणं निंदनीय आहे. मी ही भेट कशी स्वीकार करू शकतो? राम, राजामध्ये इंद्राचा अंश असतो. त्यामुळे आपण इंद्र रूपात मला आपला भक्त समजून हे आभूषण स्वीकार करावं. त्यामुळे माझा उद्धार होईल. हे आभूषण आपल्या वंशात आपल्या पुत्रपौत्रांची शोभा वाढवतील. माझ्या पुत्रपौत्रांची? अवश्य राम. लक्ष्मणाला सुमंतांनी जी दुर्वास मुनींची गोष्ट ऐकवली होती ती सत्य आहे. तुझे दोन्ही पुत्र परमप्रतापी आणि महातेजस्वी असतील. यात कोणतीच शंका घेऊ नकोस. तुम्हा चारी भावांचे 2-2 पुत्र असायला पाहिजेत, असंच विधीचं विधान आहे. या धर्तीवर सूर्यवंशाचा नाश कधीच होत नाही. प्रत्येक 4 युगाच्या अंतानंतर सूर्यवंशाचा एक राजा हिमालयात जाऊन तपस्येत लीन होऊन जातो. आणि मग सत्ययुगाचा आरंभ होताच ते परत सूर्यवंशाची स्थापना करतात. मग त्रेतायुगात तू अवतार घेतोस. ह्याच प्रकारे ही अमर शृंखला चालूच राहते. त्यामुळेच आपला वंश आणि आपल्या मुलांबद्दल कोणतीच शंका घेऊ नकोस राम.
महलों के अधिकारी वन में पलते हैं, महलों के अधिकारी वन में पलते हैं। भाग्य में लिखे लेख, भाग्य में लिखे लेख न मिटते हैं न बदलते हैं। महलों के अधिकारी वन में पलते हैं, महलों के अधिकारी वन में पलते हैं। अरे कुश, कुठं चालला आहेस? आपल्या लहान भावाला पण सोबत घेऊन जा. बघ, लहान भाऊ खेळणी मागतो आहे, त्याला दे. या दोघं माझ्याकडे या. चला चला, आता आईला मदत करा. उखळीमध्ये धान्य टाका. हा, असं. अशाच प्रकारे उखळीत धान्य कुटूयात. मग त्यामधून तांदूळ निघतील. मग आपण खीर बनवूया. लवकुश दोघं खीर खातील. खीर खाल ना? हा. अरे अरे अरे, इतकं नाही हो. इतकं कसं कुटणार आई? हा, बस थोडं थोडं. हा, छोटे छोटे हात आहेत ना तुमचे, मग तुम्ही कसं करणार? हा, बस आता खूप झालं. जा, तुम्ही दोघं जा आता. अरे, मी सांगतेय ना की जा बेटा, जा. हत्तींसोबत जाऊन खेळा. अरे, ते बघा, ते बघा, तुमचे मित्र तुम्हाला बोलावतायत. जा. अरे कुश, तू कच्चे तांदूळ खाशील तर लव काय करेल?
माझं शहाणं बाळ आहे ना, असं नाही करायचं. आज जा बेटा, जा हत्तींसोबत जाऊन खेळा. बघूया आधी कोण येतंय ते. ये 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 ना, ये बेटा. ये. अरे रे रे रे, हा ये. अरे लव जिंकला. हो हो, अरे माझा कुश पडला. ये ये बेटा, रडायचं नाही. लव, जाऊन दादाला उठव. बघ तो रडतोय. अमृत है वात्सल्य भरे अनुराग में, भाग से ममता का सुख आता भाग में, जीवन में रंग भरते अंधियारे सदा, सोना कुंदन होता तप कर आग में, लालन पालन में सिया के दिन रात निकलते हैं, महलों के अधिकारी वन में पलते हैं। लवकुश, सूर्यदेवाला नमस्कार करा. लव, नीट नमस्कार कर. देवाला नमस्कार कर. हे बघ, असा करा. चला. ओम ध्वजामहे स्वाहा. ओम स्वाहा. ओम ध्वजामहे स्वाहा. ओम ध्वजामहे स्वाहा. ओम स्वाहा. ओम ध्वजामहे स्वाहा.
सत्यमित्र, हिमालयातून जी वनस्पती आणायला मी तुला पाठवतोय त्याचं पूर्ण वर्णन यात लिहिलं आहे आणि त्याचं चित्र पण काढलं आहे. हे वाचून ती ओळखायला तुझ्याकडून चूक होणार नाही. ही वनस्पती तुला बद्रिका वनात नर आणि नारायण नामक पर्वताच्या मधोमध मंदाकिनी नदीच्या काठी वाहत्या पाण्यात मिळेल. होय गुरुदेव. त्या घाटात घनदाट बद्रीचे वन आहे, जिथे तुला खूपसे वानर आणि माकडे दिसतील. हे मोठमोठ्या पर्वतरांगांमधून वाहत जाऊन शिलाजीत नावाच्या रसाचं सेवन करतात. तू त्यांच्यासोबत थोडी मैत्री कर, ते हा रस तुलाही आणून देतील. हा रस जितका गोळा होऊ शकेल तितका घेऊन ये. होय गुरुदेव. मला थंडीच्या काळात लव आणि कुशसाठी विशिष्ट औषधी तयार करायची आहे, ज्यामुळे त्यांच्या शारीरिक आणि मानसिक विकासामध्ये विशेष उन्नती होईल. त्यामुळे लवकर परत येण्याचा प्रयत्न कर. जा, यात्रेचा प्रबंध कर. जशी आज्ञा गुरुदेव. गुरुदेव म्हणत होते की ह्या दोघांसाठी हिमालयातून काही खास औषधी मागवणार आहेत, ज्यांच्या सेवनाने शरीर सुदृढ होतं, बुद्धी तल्लख होते आणि मेधाशक्तीच्या वाढीने गुणविद्या सहजपणे ग्रहण केली जाऊ शकते. त्यांचे शिष्य आहेत, त्यांना यांची चिंता तर असायलाच हवी. मुली, ही दोघं तर दिव्य बालक आहेत, ह्यांची कसली काळजी? गुरुदेवांना आपल्या उत्तरदायित्वाची काळजी आहे. लव, जा बेटा, दादाला मदत कर, त्याची खुंटी सरळ कर जा. हा नटखट तर बघतच बसेल, कधी मदत करणार नाही. नक्की करेल, तो माझं म्हणणं ऐकतो. बघितलंस? एवढंस काम करून कसा नाचतोय बदमाश. वनदेवी, वनदेवी, काय आहे? आम्ही लवकुशला बाहेर खेळायला घेऊन जाऊ. खेळायला बाहेर घेऊन जाऊ का? हा, बाहेर घेऊन जाऊ. हा, घेऊन जा. जोपर्यंत मी भात शिजवते तोपर्यंत त्यांना बाहेरच खेळवा. ठीक आहे, चला लवकुश. आई, आज तुमच्यासाठी काय बनवू? तुमच्या दाताला त्रास आहे ना? माझ्याच्यानं काही खावलं जाणार नाही, मी नंतर दूध पियेन. फक्त दुधानं कसं भागेल? मी तुमच्यासाठी पातळ खिचडी बनवते. मुली, तू माझी किती काळजी घेते. आईची काळजी मुलगी नाही घेणार तर मग कोण घेईल? भाऊ सत्यमित्र, तुम्ही मोठे भाग्यवान आहात. गुरुदेव तुम्हाला हिमालयाच्या त्या स्तरावर पाठवतायत जे स्वतः एक महान तीर्थस्थान आहे. मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतंय. काय? मी किती वर्षापासून अथर्ववेदाचं पठन करतो आहे. मी अजूनपर्यंत या वनस्पतीचं वर्णन तिथं नाही वाचलं. पण गुरुदेवांना अशा प्रकारच्या वनस्पतीचं ज्ञान कुठून मिळत असावं? त्यांनी असं वर्णन लिहिलं आहे जशी काय ती वनस्पती स्वतः बघितली आहे. नक्की बघितली असेल.
आपल्यासारखं त्यांना पुस्तकं वाचण्याची आवश्यकता नाहीये. त्यांच्या जवळ तर दिव्य दृष्टी आहे. जिकडे बघतील तिकडे प्रकृती आपली सगळी गुपित त्यांच्या समोर उघडी करत असेल. वनस्पतींसाठी त्यांना वाचावं लागत नाही. वनस्पती तर स्वतः त्यांना म्हणत असतील की भगवान आमचा हा गुण आहे. आपण सत्य बोलताय असंच वाटतंय, परंतु त्यांच्या साधेपणाला बघून त्यांच्या महानतेचा अनुमान नाही लावू शकत. आता तेच बघा ना, लहान लहान बालकांना घेऊन कधी पुलावर चढतायत तर कधी पुलावरून उतरतायत. ही तर त्यांची लीला आहे. ते तर स्वतः देवाचा अवतार आहे. तुम्ही सत्य बोलताय. लवकुश, आता हत्ती घोडा सोडा. बघा मी काय बनवलंय. धनुष्यबाण. ये ये लवकर ये ये. आता बघा धनुष्यबाण कसा चालवायचा. बघा मी तुम्हाला दाखवते. असा. कुश, धनुष्य सरळ पकड. आधी बाणाला लक्ष्याच्या समोर ठेव आणि दोरी आपल्या कानापर्यंत खेचून घे. अशी? हो. मग आपली दृष्टी लक्ष्यावर स्थिर करा. जिथे बाण लागेल त्या स्थानावर आपले ध्यान केंद्रित करा. लव, तुला काय दिसतंय? गुरुदेव, त्या फांदीला लटकलेली कैरी. तू तुझ्या बाणाने कोणाला लक्ष्य बनवतोयस? फांदीला की कैरीला? कैरीला. गुरुदेव, मी त्या धाग्याला लक्ष्य बनवणार आहे ज्याच्या सोबत कैरी लटकलेली आहे. त्याला कापण्याने कैरी खाली पडेल. अति सुंदर. तू खरोखरच धनुर्धारी आहेस. जर धागा कापायचा असेल तर तुला ना फांदी दिसली पाहिजे ना कैरी दिसली पाहिजे. तुला केवळ धागाच दिसला पाहिजे. ठीक आहे गुरुदेव. आता आपापल्या कैरीच्या धाग्यांवर आपली दृष्टी केंद्रित करा आणि जेव्हा तुम्हाला काहीच न दिसता केवळ धागाच दिसेल तेव्हाच आपापले बाण सोडा. अति सुंदर, अति सुंदर. आता याचा निरंतर अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. अभ्यास केल्याने गती येईल. लक्ष्याचा वेध घेण्यासाठी इतका वेळ लागणार असेल तर मग युद्धात कसं चालणार? यासाठी निरंतर आणि कठीण अभ्यासाची आवश्यकता आहे. तेव्हाच तर एकानंतर एक बाण सोडण्याची गती तीव्र होईल. गुरुदेव,
किती तीव्र गती असायला पाहिजे गुरुदेव? तुमच्या वयात जर हवे इतकी जलद गती असेल तर चांगलं. हवे इतकी? होय. हवेपेक्षा सुद्धा तीव्र गती कोणाची असते का? हो असते. ध्वनीची, प्रकाशाची, मनाची. मनापेक्षा सुद्धा अधिक जलद गती कोणाची असते? ते सगळं वेळ आल्यावर मी तुम्हाला समजावून सांगेन. पण आता हवे इतकी तीव्र गती तर आत्मसात करा. हा, वायू इतकी जलद गती? होय आई, इतका अभ्यास झाल्यानंतर तर गुरुजी अजूनही जलद गती सांगणार आहेत. अजून जास्त जलद? हो, गुरुदेव म्हणतात ध्वनीची गती वायूपेक्षा सुद्धा तीव्र असते आणि प्रकाशाची गती त्यापेक्षा सुद्धा जलद असते. त्यापेक्षा तीव्र असते मनाची गती. त्यापेक्षा तीव्र असते. मनापेक्षा जलद गती तर कसलीच नसते. गुरुजींनी सांगितलेच नाही. आई, मनापेक्षा जलद गती तर कोणाचीच नसते ना? असते ना. कोणाची? देवाची. हो, देवाची. बघितलंस? देवाची गती तर सर्वाधिक जलद असेल ना? हो. तू देवाला ओळखतेस का? तुला कसं काय माहिती आहे? मला तर गुरुदेवांनी सांगितलं. हो, गुरुदेवांनी सांगितलं असेल. ते देवाला ओळखतात. ते म्हणतात आजकाल ते धरतीवर आलेले आहेत. हो का? होय आई. अयोध्येमध्ये श्रीराम आहेत ना? गुरुदेव म्हणतात ते देवाचा अवतार आहेत. गुरुजी म्हणतात की त्यांनी देवाची कथा लिहिली आहे, रामायण. आणि आम्ही मोठे होऊ तेव्हा ते आम्हाला संगीतासोबत शिकवतील. आई, काय देव अयोध्येमध्ये राहतात का? हो, हे सत्य आहे. तू त्यांना ओळखतेस? त्यांना तर सगळं विश्व ओळखतं. मग तर देव सुद्धा सगळ्या विश्वाला ओळखत असतील. हो. मग तर ते तुलाही ओळखत असतील. अवश्य ओळखत असतील. आम्हालाही. समस्त प्राण्यांमध्ये जर त्यांचाच वास आहे तर मग ते पण सगळ्यांच्या आत वास करतात. आई, माझ्यात पण आहेत का? हो. मग तर मी पण देव आहे. कुशदादा, मी देव आहे. पण कुशदादाच्या आत सुद्धा त्यांचाच वास आहे. मग कुशदादा पण देवाचं रूप आहे. आई, मग आमच्या दोघांमध्ये मोठा देव कोण आहे? मोठ्या भावाचा मोठा देव आणि लहान भावाचा लहान देव. मग नेहमी मलाच प्रणाम करावा लागेल. आता हा वाद सोडा. मी वनातून लाकडं घेऊन येते. तोपर्यंत तुम्ही थोडा व्यायाम करा आणि धनुष्य बाणाचा सराव करा. आज मी पण वनात लाकडं आणायला जाणार. मी पण जाणार. ठीक आहे, चला. आपली आपली कुऱ्हाड उचला आणि चला माझ्या बरोबर. अरे लव, हे काय करतोस? झाडावरून लाकूड तोडतो आहे. असं नाही करायचं बाळा. झाडाला नाही तोडायचं बाळा. तू पण तर तोडते आहेस. आपण इंधन आणि गुरुदेवांच्या अग्निहोत्रासाठी वनातून सुकलेली लाकडं एकत्र करत असतो. हिरव्यागार आणि स्वस्त झाडाला कधीच तोडत नाही. का आई? ते बघ, त्याला किती जखम केलीस ते. जर तुझ्या अंगावर कोणी शस्त्राने प्रहार केला तर तुला त्रास होईल ना? हो, होईल. त्याचप्रमाणे त्यालाही दुःख होत असतं. ह्याच्या आत सुद्धा जीव असतो का? नक्कीच असतो. आता हे बघ, आपल्या शरीरावर घाव लागल्यामुळे रक्त निघतं.
त्याच प्रकारे त्याच्या शरीरातून रस निघतो. आता तू तर त्याला अकारण घाव दिला आहेस. आता त्याची क्षमा माग. त्याला म्हण, वृक्षदादा, आमच्याकडून अजाणतेपणी चूक झाली, आम्हाला क्षमा करा. वृक्षाला दादा म्हणू? हो, आपण सगळे धरती मातेची अपत्य आहोत. तसंच वृक्ष सुद्धा धरती मातेचं संतान आहे, म्हणून वृक्षाला मोठा भाऊ समजलं पाहिजे. हो हो. वृक्ष एक जड जीव आहे जो चालू नाही शकत, पण उन्हामध्ये सगळ्या जीवांना सावली देतो. जेव्हा याला फळं लागतात तेव्हा तो स्वतः खात नाही, दुसऱ्याला खायला देतो. हो हो. मग तो हवेला शुद्ध करतो, पक्षी आणि सर्प या जीवांना राहायला जागा देतो. तो मनुष्य आणि अशा खूप साऱ्या जीवांचा मित्र आहे. त्यामुळे वृक्षाला नमस्कार करायला पाहिजे. वृक्षदादा नमस्कार. क्षमा तर मागितलीच नाहीस, ते नमस्कार स्वीकार करणार नाहीत. वृक्षदादा, माझ्याकडून चूक झाली, मला क्षमा करा. आई, बघ बघ, हात हलवून काहीतरी सांगतोय. ते तुला आशीर्वाद देत आहेत. मंगल भवन अमंगल हारी, द्रव हो सुदशरथ अजिर बिहारी. सीताराम चरित अति पावन, मधुर सरस अरु अति मन भावन. पुनि पुनि कितने हो सुने सुनाए, किय की प्यास बुझत न